जसा निकाल लागतो भरपूर पोरांचं असं म्हणणं असतं बाहेर आल्यानंतर की सर आम्ही पेपर तर पूर्ण लिहिला होता, खूप चांगला अभ्यास केला होता, आम्हाला खूप नॉलेज होतं, पण जेवढे की सॅटिस्फॅक्टरी मार्क पडायला पाहिजे होते तेवढे पडलेले नाहीत, पेपर व्यवस्थित चेक झालेला नाहीये, कुठे ना कुठे मार्क कटलेले आहेत. सो मी एक फंडा इथं क्लिअर करता, लक्ष देऊ नका. तुम्ही कुठला पण कोर्स करत असो, वेदर इट इज पॉलिटेक्निक म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, बीई बीटेक असो किंवा एमटेक असो, भरपूर मुलांना असं वाटतं की फक्त नॉलेजच मॅटर करतं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये. तर मला वाटतं कुठं ना कुठं चुकीचं आय थिंक. का चुकीचं आहे ते बी तुम्हाला क्लिअर सांगतो. आता ऑब्व्हियसली मी लातूरमधून बिलॉंग करतो, तर आम्हाला लहानपणी बसून थोडा पेपर कसा अटेम्प्ट केला जातो ते पण सांगितलं जातं. माझी हँडरायटिंग एवढी काही खास नाहीये, पण थोडंफार प्रेझेंटेशन मला जमायचं म्हणून चांगले मार्क्स पडायचे. जसं मी तुम्हाला एक कंपॅरिझन पण करून दाखवतो. भरपूर मुलं म्हणतात की सर सगळाच पेपर लिहिला होता पण आम्हाला एवढे काही खास मार्क पडलेले नाहीयेत. तुम्ही किती ऑब्झर्व केलं का? मी तसं तुम्हाला एक कंपॅरिझन पण दाखवणार आहे. हा एक माझ्याकडे पेपर आहे ज्याला बऱ्यापैकी मार्क्स आहेत, हा मी चेक केलेला नाहीये अजून, याचं प्रेझेंटेशन एवढं काही खास नाहीये. आणि अजून एक प्रॅक्टिकल विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जो पेपर आपण 3 तास बसून अटेम्प्ट केलेला आहे, एक्झामिनरला तो मोजून एक 5 मिनिटात चेक करायचा असतो. 3 तास लिहिलेला पेपर 5 मिनिटात चेक करतो म्हणजे तो व्यक्ती तुमचा पूर्ण पेपर वाचत नाहीये. सो तो काही कीवर्ड शोधतो, प्रेझेंटेशनला मॅटर देतो, डायग्राम व्यवस्थित चेक करतो, डेरिव्हेशन चेक करतो, लेआउट चेक करतो, आणि क्वेश्चन नंबर प्रॉपरली चेक करतो. तुम्ही जर त्याला गडबड गोंधळ करायचा प्रयत्न केला, एक्झामला तुमचे 100% मार्क खाणार. तो पेपर प्रेझेंटेशन एक साध्या भाषेमध्ये कसं पाहिजे तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. कालच एक इंडस्ट्रियल एसी मशीनचा पेपर कंडक्ट केला होता 35 मार्कचा, चॅप्टर नंबर 1, 2 आणि 3 मध्ये. बरोबर आहे, पॉलिटेक्निकचा बद्दल बोलत आहे. तुम्ही सेम फंडा इंजिनिअरिंगला पण वापरू शकता. मी तुम्हाला 2 पेपरमध्ये कंपॅरिझन करून दाखवतं की आपलं काय चुकतं आणि काय बरोबर आहे. ठीक आहे, जरा लक्ष देऊन बघा. आता बघा माझ्यासमोर 2 पेपर आहेत. हा एक पेपर आहे, याचं नाव आहे हर्षल, आणि हा एक पेपर आहे, याचं नाव आहे सिद्धांत. याचा पेपर मी तसं कालच चेक केलेला आहे, याचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, पण मी थोडं कंपॅरिझन करून दाखवतो. आपण पहिले विशालचा पेपर घेऊ. तुम्ही तर बघू शकता एक पॉवर फ्लोची डायग्राम विचारली होती, तशी पोरानं पॉवर फ्लोची डायग्राम एकदम व्यवस्थित कॉपी केलेली आहे, पण जसा लेआउट पाहिजे तसा नाही. जसं स्टेटरला इथं सर्कल पाहिजे होतं, रोटरला सर्कल पाहिजे होतं, याने बघा पेन्सिल अशी यूज केलेली आहे की जी दिसत पण नाही. सो जरा डार्क पेन्सिल यूज करायची. इथं ॲप्लिकेशन्स लिहिले आहेत, ओके, काही इश्यू नाही आहे. आता तुम्ही थोडं पुढे जाऊ, ठीक आहे ना. इथं प्रेझेंटेशन बघा, थोडी हँडरायटिंग खराब आहे, परत पेन्सिल डार्क यूज करायला पाहिजे होती. कंपॅरिझन दिलेलं आहे, कंपॅरिझनला कधी पण कॉलम्स तयार करायचे, विदाउट कॉलम कंपॅरिझन लिहायचं नाही. थोडं एवढं काही खास दिसत नाही. तुम्ही इथं पण बघताय, इथं पण बघताय, फॉर्म्युला लिहिलेला आहे, पट्ट्याने युनिट लिहिलेलं नाही आहे, असं नाही करायचं, मार्क कटतात. परत एकदा डायग्राममध्ये तोच घोळ झालेला आहे. तुम्हाला जर डार्क पेन्सिल यूज करायची नसेल, बिंदास पेनने डायग्राम यूज करायची. आता इथं घोळ काय केला बघा, याने क्वेश्चन नंबर टाकलेला आहे, गिवन डेटा लिहिला आहे, मध्ये गॅप सोडलेला आहे. गॅप सोडला याचं मिनिंग काय की त्याला न्यूमरिकल जमला नाही. तो अशा वेळेस काय करतो, पुढचा व्यक्ती डायरेक्ट 0 मार्क देऊन देतो. इथं पण ती चूक केलेली आहे त्यानं. ही डायग्राम बघा, एकदम इम्प्रॉपर डायग्राम आहे. अशी डायग्रामला समोरचा व्यक्ती मार्क द्यायला काचकूच करेल. हे एक्सप्लेनेशन बघा, ब्रॅकेट्स कसे दिलेले आहेत, हँडरायटिंग कशी आहे, डेरिव्हेशन कसं आहे. हां, ही वेगळी गोष्ट आहे की डेरिव्हेशन बरोबर आहे, पण जसं प्रेझेंटेशन पाहिजे तेवढं काही खास नाही आहे. सो मॉडरेट प्रेझेंटेशन आपण याला म्हणू शकता. ही कॅरेक्टरिस्टिक्स पण बघा, ओरिजिन व्यवस्थित शो केलेलं नाही आहे, डार्क लाईन, डॉटेड लाईन, ग्राफ बरोबर आहे का चूक आहे, जज करता येत नाही. तेच तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये चेक करा. आता फॉर एक्झाम्पल हा पेपर पकडा, ठीक आहे ना. पहिल्याच क्वेश्चनमध्ये त्याने जे मेन वर्ड्स आहे, ज्याला आपण कीवर्ड्स असं म्हणतात, त्याला अंडरलाईन केलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हा वर्ड बघा, हा वर्ड बघा, हा वर्ड बघा, आणि हा लिडिंग करंट बघा. मला लिडिंग करंट दिसला की मी मार्क देणार, कारण एक्झामिनरला काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं आपल्या हातात. आता हे ना बघा, हीच डायग्राम पेनने ड्रॉ केलेलं आहे, किती सुंदर दिसत आहे, 2 मार्क भेटलेले आहेत त्याला. इथं पण अंडरलाईन केलेलं आहे. प्रेझेंटेशन बघा, भाऊने मस्त कॉलम तयार केलेले आहेत, जे मेन कीवर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन केलेलं आहे. इथं पण मार्क्स भेटलेले आहेत त्याला. बघा न्यूमरिकलला किती चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह केलेलं आहे, कुठंच जास्त स्पेसिंग सोडलेलं नाही आहे. न्यूमरिकलचा लेआउट असा आहे, असा नाही आहे. इकडे पण बघू शकता, लेआउट असा आहे, असा नाही. आणि जे मेन आन्सर आहेत त्याला भाऊने चौकोन केलेलं आहे. रेक्टँगल करत चालायचं मेन आन्सरला. का रेक्टँगल करत चालायचं, कारण ते लगेच तुम्हाला एक्झामिनरला दिसलं पाहिजे. डायग्राम पण बऱ्यापैकी चांगली ड्रॉ केलेली आहे. ही डायग्राम बघा, पेनने ड्रॉ केलेली आहे, ते एकदम सुंदर दिसत आहे. त्याच्या खाली एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. एक्सप्लेनेशनमध्ये जो मेन वर्ड्स असतात त्याला अंडरलाईन केलेलं आहे. ही पण डायग्राम ओके आहे. हां, ही डायग्राम थोडी छोटी ड्रॉ केलेली आहे. मी तर कमेंट पण लिहिलेली आहे की थोडी मोठी ड्रॉ करा. आणि इकडे बघा बॅक साईडला आहे. म्हणजे जेव्हा आपण 2 पेपरला कम्पेअर करतो, चला आपण 2 पेपर कम्पेअर केला, तुम्हाला पण एवढं कळालं असेल की एक्झामिनर कधी पण कीवर्ड शोधतो. मी पेपर चेक करतो ना, मला 2 ते 3 मिनिट लागतात 70 मार्काचा पेपर चेक करायला. का? कारण मी फक्त डायग्राम्स व्यवस्थित चेक करतो. डायग्राम कुठल्या पण सब्जेक्टमध्ये सगळ्यात मोठा रोल असतो डायग्रामचा. बरं, समजा एक उदाहरण देतो.
मी डायग्राम ड्रॉ केलेला आहे एकदम क्लिअर, नीट अँड क्लिअर. डायग्रामला नावं दिलेली आहेत आणि मी खाली वर्किंगमध्ये घोळ केलेला आहे. आता एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी कॉप जर केलं ती डायग्राम पट्ट्याने बरोबर ड्रॉ केले, नावं पण दिलेले आहेत. याचं मिनिंग काय की त्याला नॉलेज आहे. सो वर्किंग आम्ही एवढी वाचत नाही. सो कीवर्ड्स वाचता, त्याच्या बेसिसवर त्याला मार्क देता आणि पुढे जाता. समजा एखादा असं स्टुडंट आहे ज्याला खूप चांगलं नॉलेज आहे, त्याने डायग्राम खूप किचकट ड्रॉ केलेली आहे, काहीच कळत नाही, नावं दिलं नाहीत, पण वर्किंग ॲज इट इज छापलेली आहे पुस्तकामधली. सो अशा वेळेस डायग्रामकडे बघून आम्हाला काय वाटतं, जर या पठ्ठ्याला डायग्रामच पार्ट नसेल तर वर्किंग काय लिहिणार आहे. सो डायग्रामचा खूप मोठा रोल असतो कुठल्या पण पेपरला प्रेझेंट करत असताना. जर तुम्ही डायग्रामला सोडून जो बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या लिहिताय तर याचा फटका तुम्हाला बसेल. सो फक्त नॉलेजच मॅटर नाही करत, तुमचं पेपर प्रेझेंटेशन कसं आहे ते पण 100% मॅटर करतं. सो जे मेन कीवर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करत चला. पेपर जर टायमाच्या आत कव्हर झाला तर चुपचाप बाहेर यायचं नाही. मोदी की तुमचं वाट बघत नाहीये तुम्हाला पुरस्कार द्यायला. क्वेश्चन्स वगैरे व्यवस्थित नंबर मेन्शन केलेत का बघा. एक असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर्स पकडा, आबडधोबड क्वेश्चन सॉल्व्ह करू नका. रिकामी जागा सोडू नका, मध्ये रिकाम्या जागा सोडायच्या नाही. जे मेन आन्सर असतील त्याला चोकून करायला विसरू नका. जेवढं जमल तेवढं डायग्राम डार्क दिसल्या पाहिजे. लाईट कलर असलेली पेन्सिल यूज करायची नाही, डार्क पेन्सिल यूज करायची. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. 100% तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये फरक दिसेल का तर दिसेल. धन्यवाद.